एक बरणी प्रभुलकर काकी, 2 बरण्या संगीता नेवरेकर. मी मोन्या, बाहेर जरा हुशारीने वाग आता. मी जर वेळेवर नसते आले ना तर तो पोलीस घेऊन गेला असता तुला आणि टाकलं असतं जेलमध्ये. मग काय केलं असतं? मोहिनी माझ्याशी असं न बोलताच का निघून गेल्या? पण त्या सुखरूप आहेत हे पाहून बरं वाटलं. एवढे दिवस त्यांची खूप काळजी वाटत होती. मोन्या, मोन्या, तुझ्या समोर घसा फाडते मी. लक्ष कुठे तुझं? हा, ते शोभा. काय शोभा काय शोभा? तुला ना खरंच जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, म्हणजे तुला अक्कल आली असती. आता काय उभा शुंभासारखा? जा खाली आईकडे जा. तिला विचार लिंब आणलेस का? नाही नाही नाही, थांब थांब थांब. आधी मला जेवायला वाढ, मला भूक लागली, आणि मग जा कुठे जायचं ते. जा. मोहिनी, बेडशीट घाण झालंय, बदलायला हवं ना? बदलते. हो, बदलते. अगं, उशीचं कवर नाही का बदलायचं तू? तू मला सांगितलं बेडशीट बदल. बदलते पण. हा, छान छान छान. काय नको तुमच्याकडे? मोहिनी, माझ्यासाठी ना एक फर्स्ट क्लास चहा. छान हा, छान. वा, मी खूप खुश आहे. मोहिनी, तुला अजून काय काय येतं? मला सगळं येतं. तू सांग तुला काय करायचंय. पण आता असं काहीतरी कर ना, राहुल्याला मोहल्याबद्दल जास्त वाईट बोलला पाहिजे. मोहिनी अजूनही सासूबाईंच्याच घरी असतील का? पण त्या अजून माझ्याशी बोलायला काय नाही आला? रागवल्या? नाही नाही, त्या कितीही रागावल्या असत्या ना तरी एवढ्या वेळात त्यांनी नक्की सांगितलं असतं. कोण आहे? सासूबाई, मी आहे, मोहन. मास्टर त्या पक्षाला आला असं इथे? हे तू 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 कुठे चाललं? कशाला? अगं,
तुला जर बघितलं ना तर सगळी गडबड होईल ना. लप ना बाई लवकर. एक काम कर, त्या पडद्याच्या मागे जा, पडद्याच्या मागे. नको नको नको, तू खाटेखाली. नको नको, तू एक काम कर, कपाटातलं हा. लप चल लवकर. मी लपायची काही गरज नाही. तू सोडून मी कोणालाही दिसणार नाही. सासूबाई अरे आले ना, आले. काय रे, कशाला आलास? काय काम आहे? शोभारी लिंब आणायला सांगितली होती, ती आणलीत का विचारायला आलोय. हा, आणते. मी येऊ का आतमध्ये आणायला? कशाला? मी आणते म्हटले ना. बरं. थांब तिथंच. हो थांबतो. काय कशाला बघतोस आता असं करून? बाजूला हो. यायला लागली ना मी. मग येत नव्हतं. येते ना. हे घे. तर नीट हा. हो. हा, आणि जाऊन सांग शोभाला, नुसती लिंब नाही आणली मी, फोडी पण करून ठेवल्यात चुटकी सरशी. सासूबाई चुटकी कोणी वाजवली? सांगा ना सासूबाई, चुटकी कोणी वाजवली? आता म्हणालात ना तुम्ही, चुटकी सरची फोडी कापल्या म्हणून चुटकी कोणी वाजवली सासूबाई? काय लावलं रे मगापासून? चुटकी हा. एक तर पायावर टाकलंस, पाय दुखवला माझा. सगळे लिंब टाकले तिथं, सराव केलं, मेहनत वाया घालवलीस माझी. मी उचलतो. उचल. एकूण एक लिंब गोळा कर मेल्या, हा, आणि पुन्हा साफ कर, आणि मग शोभाला दे. उचल तिथलं सगळं उचलते. जा आता, नीट घेऊन जा. हो. हा, साफ करू आणि मग दे शोभेला. हो. जा. काय बघतोय आता असं करून? हा, जा म्हटलं ना. आई ग. थांब मेल्या, माझ्या पायावर टाक टाकलंस ना, तुझ्यामुळे माझा पाय दुखावला. तर बघतेस तुला मी. शोभा, सासूबाईने कापलेली लिंब दिली. ही कापलेली लिंब आहेत. हो, सासूबाईंनी कापून. हो, आईने लिंब कापून अशी गाठोड्यात दिली ना तुला. शोभा, सासूबाईंनी लिंबच दिली होती कापून. गाठोडं कसं काय झालं मला कळत नाही. एक मिनिट हा. शोभा, अरे ही कापडं याच्यात कशी काय आली? मला काय माहित, तुला माहित असणार कपडे कसे आले. तुला मी लिंब आणायला पाठवलं होतं ना. पण शोभा, मी लिंबच घेऊन आलो होतो. अरे मग कुठे ती? तो शोभा, मी गप्पा बस, एक शब्द बोल नकोस. एक काम तुला सांगितलं होतं ते सुद्धा धड करता आलं नाही, लिंब सुद्धा आणली नाही. शोभा, ही माझ्या बुटीकची कापडं आहेत. मग आता मी काय करू? तू घेऊन आलायस ना. हो आता जा, ते परत बुटीक मध्ये नेऊन दे, नाहीतर चांगली नोकरी सुद्धा जायची. हो देतो. आणि लिंबाचं काय? लिंब थांब घेऊन येतो, लिंब पण घेऊन येतो. काही गरज नाही, आधी हे गाठोडं नेऊन दे जा. हो. माझा बिझनेस आहे ना, मी बघेन काय करायचं ते. बस. आता थोबाडाकडे काय बघतोय, जा ना देऊन ये. चावी घेतलीस का? नाही मग काय उडत जाणार आहे? नाही घेतो चावी. एक मिनिट थांबा. हा वेंधळा माझ्या नशिबात आहे ना खरंच. हा मिळाली बा शोभा, ही बघ चावी जा मिळाली. आता लवकर. हो जातो. काय होणार आहे या मोन्याचं? या मोहन्याची ना चांगली जिद्दी असेल. त्याला कळलंच नसेल त्याच्यावर काय झालं ते.
अचानक लिंबाचं ताट कसं काय बदललं? माझ्या पायावर ताट टाकतोस काय मेल्या? माझ्या नादाला लागतोस? आता बघ तुझ्या बरोबर मी काय काय करते ते. मोहिनी, बोल लीलावती. ती मास्टर डॅची स्कूटर दिसते की नाही, ती गायब कर. स्कूटर डोळ्यासमोर दिसली नाही ना, ती मास्टर डॅ घाबरे. गायब कर ती स्कूटर. हो करते. मोहिनी, हे खूप छान केलं तर तू. मास्टर डॅ ना आता कामावर जायला निघेल आणि चौकात येणार, मग त्याला कळणार त्याची स्कूटरच गायब झालेली आहे. त्याचा चेहरा बघण्यासारखा होईल नाही का? खूप मजा येईल. हे काय केलंस तू? घरात कशाला आणली स्कूटर? तू तर मला सांगितलं स्कूटर गायब कर म्हणून. अगं गायब कर म्हटलं मी, पण घरात आणायची का? तू कुठे सांगितलंस स्कूटर घरी आणू नकोस म्हणून? कर्म माझं. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. हा, मास्टर इकडेच यायला लागलाय. आता काय करू? आता वहिनी, हा दादा? वहिनी स्कूटर पाहिलीस का माझ्या इथे? नाही हो. भाऊ, हा स्कूटर होती, बघितली इथे? नाही हो, मी खूप वेळ झाला इथेच बसलोय. हो, इथेच असते ना स्कूटर. नाही सासूबाई, अरे मास्टर या, काय काम आहे? सासूबाई, हा, सासूबाई दार उघडा ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे. कशाला? इथूनच बोल, ऐकायला येते मला. अहो, मगाशी मी तर तुमच्याकडनं लिंबानी भरलेलं ताट नेलं ना. काहीतरीच काय बोलतोयस रे? मी कधी दिला? असं काय करताय? मगाशी मी आलो होतो, ते घेऊन गेलो नाही का? हे बघ, मी काय तुला लिंबाचं ताट दिलेलं नाहीये, तुला भात झाला असेल. हा, तू घरी आलाच नाहीयेस माझ्या. हो. हा, ती भानू गेल्यापासून ना तुझं डोकं फिरलंय. स्कूटर कुठे आहे? तुझ्या त्या खटारा स्कूटर वरती लक्ष ठेवण्याशिवाय मला काही दुसरी कामं नाही आहेत का? दादा, जायला आता उगाच घुटमळू नकोस. हा, जायला जा. परत वर जाऊन शोभाकडे पैसे मागितले तर स्कूटर नाहीये ते तिला कळेल. शोभा उगाचच चिडेल.
तिला उगाचच त्रास. जाऊ दे, चालतच जातो बुटीकला. जातात चालत. कटिंग केलेलं कापड कुठे ठेवलं म्हात्रेनी ना काय माहिती. आता मॅडमने विचारलं तर काय उत्तर द्यायचं. एक वस्तू यांना जागेवर ठेवता येत नाही. मॅडम, मॅडम, वा म्हात्रे, हे गाठोडं तुमच्याकडे आहे तर आम्ही इथे सकाळपासून गाठोडं शोधतोय आणि तुम्ही आता घेऊन येताय. बघितलात ना विजया मॅडम? हो, माझ्याकडे गाठोडं कसं आलं मला कळलंच नाही. जादूनी आलं हो ना? तुम्हाला कसं कळलं? काय नाही, नाटक आहेत सगळी. आपल्याला त्रास व्हावा ना म्हणून मुद्दामून केलंय यांनी. प्रिया, आता आलंय ना गाठोडं, मग चल पटापट कामाला लागूया. आण. काय रे मोहन, खूप दमल्यासारखा दिसतोय. हो मॅडम, काय झालं ते चालत आलो ना. का? स्कूटर कुठे गेली? मास्तड्या, हो, आलास? हो. इतक्या वेळ कुठे होतास रे? मोन्या, गाठोडं देऊन आले एवढा वेळ? तुझ्यामुळे सगळी कामं घरातली रखडली माहितीयेत ना? मी करतो. करतो म्हणजे करायलाच पाहिजे तुला. मोन्या, हा, स्कूटर वरनं जाऊन यायला एवढा वेळ लागतो मी स्कूटर वरनं गेलोच नव्हतो शोभा. का? हा, बंद पडली असणार. ती पण तुझ्यासारखीच आहे, बिनकामाची. बरोबर कामाच्या वेळी बंद पडते. शोभा, खाली स्कूटर नाहीये. स्कूटर नाहीये? नाही. विकलीस की काय? स्कूटर का विकीन शोभा मी? अरे तुझा काही भरोसा नाही खुणाबरोबर. आई, मोन्या, स्कूटर कुठे आहे? शोभा, स्कूटर नाहीशी झाली. स्कूटर नाहीशी झाली? मोन्या, स्कूटर चोरीला गेली तू आता सांगतोस मला? पोलीस कंप्लेंट तरी केलीस की नाही? शोभा, स्कूटर चोरीला नाही गेली, नाहीशी झाली. काय बोलतोयस तू? का चाळीत आलेल्या त्या पोलिसांना घाबरून तू पोलीस कंप्लेंट नाही करत आहेस? तसं नाहीये शोभा. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता चल, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट करूया. शोभे, शोभे, मी जरा खाली जाऊन येते. आता तू कुठे चाललीस? अगं म्हणजे ते लिंबांचं काम करून ठेवते ना, तुला नवीन ऑर्डर मिळाली आहे ना. हा हा, जा जा जा, जाते जाते. ते बघ, गाडीचे पेपर वगैरे काय ते घे बरोबर. चल जाऊया लवकर. हात धुते मी. चल 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 पटकन. मोहिनी, हे मोहिनी, कुठे गेली ही? हे मोहिनी. बोल. अगं, शोभा आणि तिचा नवरा पोलिसात स्कूटर हरवल्याची तक्रार करायला निघालेत. ते पोलिसांना माझ्या घरात स्कूटर सापडली ना, माझं काही खरं नाही. तू एक काम कर, ही ना स्कूटर नष्ट कर. मी फक्त तुला हव्या त्या गोष्टी इकडे आणू शकते. ज्या गोष्टी मी निर्माण केल्या नाहीये त्या मी नष्ट करू शकत नाही. हा, बापरे, मी फसले. म्हणजे माझं काय करू नये आता? काय करू मी? एक काम कर, जिथून आणलीस ना तिथंच नेऊन ठेव. ठीक आहे, तिथेच ठेवते. गेली. कसं जायचं आणि पोलीस स्टेशनला? टॅक्सीने, रिक्षाने? नाही, टॅक्सी वगैरे नको, माझ्याकडे पैसे नाही आहेत शोभा. मी नाही चालत येणार. अरे मग काम करू, स्कूटर नाही जाऊया. हा, तुझ्या स्कूटरची तक्रार घ्यायला आपण तुझी स्कूटर. अरे, स्कूटर इकडेच आहे. हो, मूर्ख माणूस आहेस तू. कसा शोधतो? दिसली नाही तुला स्कूटर एवढी? एवढा चालत कशाला गेलास बुटीकला? दे आता घराची चावी. हो, देतो. चल. मूर्खपणा आहे. समोर असलेली स्कूटर नाही दिसत.